माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने जर्मनीच्या वाडेन-बुडबर्ग राज्याशी समंजस करार केला आहे. या करारानुसार जर्मन भाषेचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या ITI प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका, फार्मासिस्ट यांच्यासह विविध क्षेत्रांमधील कुशल मनुष्यबळाला जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा तालुका व जिल्हा पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. मात्र जर्मन भाषा शिक्षणाची अट असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना अडचणींना सामना करावा लागत आहे. सोलापुरामध्ये अशी सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक तरुणांना पुण्यात जाऊन जर्मन भाषा शिकावी लागत आहे. विशेष म्हणजे या कराराच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 4 लाख लोकांना या माध्यमातून रोजगार दिला जाणार आहे. जर्मन भाषा शिक्षणासाठी A1, A2, B1, B2, C1 व C2 हे टप्पे केले जात आहेत. त्यापैकी A2 टप्प्यापर्यंतचे ज्ञान आवश्यक असून त्यामुळे उमेदवार प्राथमिक स्वरूपाचा संवाद साधू शकतो. या शिक्षणाचे प्रमाणपत्र जर्मनीच्या गोयथे इन्स्टिट्यूटकडून दिले जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे जर्मन भाषा केंद्रासाठी एक सामंजस्य करार केला आहे. या संदर्भात संबंधित संस्था जर्मन भाषेच्या शिक्षणाबद्दल माहिती देऊ शकेल, असे भाषा संकुल प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी सांगितले आहे. नागेश ऑर्किड अभियांत्रिका महाविद्यालयात द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात जर्मन भाषा शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. काही ITIने देखील आपल्या भाषेच्या शिक्षणासाठी अभ्यासक्रम सुरू केला असून अभियांत्रिकी क्षेत्रात परदेशातील रोजगार व MNS सारख्या उच्च शिक्षणासाठी जर्मन भाषेची आवश्यकता असणार आहे. जर्मनीतील रोजगार संधीसाठी जर्मन भाषा शिक्षणाची सुविधा जिल्हा पातळीवर उपलब्ध करून देता येऊ शकते. वरिष्ठांचे आदेश मिळताच भाषा तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने वर्ग सुरू करता येईल, असे MM बिडकर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.